शेतकरी मित्रांनो, कापूस लागवड करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण दादा लाड तंत्रज्ञान जे कापसासाठी वापरल्या जातं त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. कापसाचं उत्पन्न दुप्पट करणारं हे तंत्रज्ञान मानलं जातं, ज्यामध्ये आपण ऐकून किंवा कोणाचं पाहून न सांगता आपण स्वतः हे तंत्रज्ञान 2 वर्ष वापरून पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण सर्व बारीक सारीक गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. तर वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. कापूस लागवड दादा लाड तंत्रज्ञानाने कशी करायची याविषयी बोलणार आहोत. तर मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर या तंत्रज्ञानावरती मोठमोठे दावे या तंत्रज्ञानाविषयी केले जातात की 25 क्विंटल 20 क्विंटल 30 क्विंटलपर्यंत सुद्धा या तंत्रज्ञानावरती दावे केले जातात. पण आपण स्वतः आपल्या शेतावरती लावून बघितलेलं आहे. 2 वर्ष आपण या तंत्रज्ञानानुसार आपण कापूस लागवड केलेली आहे. तंत्रज्ञान चांगलं आहे, त्यामध्ये निश्चितपणे कापसाच्या उत्पन्नामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळते. पण दावे जे 20 ते 25 क्विंटलचे केले जातात त्यापेक्षाही आपल्याला जर एक 15 ते 16 क्विंटलसुद्धा कापूस जरी निघाला तरी आपल्यासाठी अतिशय योग्य राहील, किंवा आपण शेतकरी 15 ते 16 क्विंटलमध्ये सुद्धा समाधानी आपण राहू शकतो. कारण मी स्वतः 16 क्विंटल प्रति एकर 16.5 क्विंटल कापूस या तंत्रज्ञानामध्ये घेतलेला आहे. गेल्या वर्षीसुद्धा मी लागवड केली होती, पण गेल्या वर्षी जास्त पावसामुळे आपल्याला फक्त एकरी 9 क्विंटल कापूस या तंत्रज्ञानामध्ये पिकला. त्यामध्ये या तंत्रज्ञानाची कुठलीही चूक नसून एक निसर्गाच्या अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे कापूस पिकामध्ये बऱ्याच प्रमाणात घट आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या आदल्या वर्षी आपल्याला जवळपास 16.5 क्विंटल कापूस या तंत्रज्ञानामध्ये पिकलेला आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण आता पाहू. तत्पूर्वी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण यावर्षीसुद्धा आपली दादा लाड तंत्रज्ञानाने कापूस लागवड करणार आहोत. त्यामध्ये कोणकोणती कामे कशा पद्धतीने प्रॅक्टिकल जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचे येत राहतील. आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांचासुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर मित्रांनो, हे तंत्रज्ञान आहे काय? तर कमी एकरेज म्हणजे 1 एकर क्षेत्रावरती आपण जे पारंपरिक पद्धतीने कापसाची लागवड करतो त्या 1 एकर क्षेत्रावरती कापसाच्या बियांची म्हणजेच कापसांच्या झाडांची संख्या वाढवणे आणि संख्या वाढवून सुद्धा दाटी न करता त्याच्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेणे, हेच हे तंत्रज्ञान आहे. आता तुम्ही म्हणाल संख्या वाढवून दाटी कशी होणार नाही, तर हेच ते तंत्रज्ञान आहे मित्रांनो. तर आता पहिल्यांदा आपण लागवड कोण्या पद्धतीने करत असतात यामध्ये आपण समजून घेऊया. यामध्ये एक भारी जमिनीसाठी आणि हलक्या जमिनीसाठी या प्रमाणात 2 पद्धतीमध्ये 2 अंतरे दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही भारी जमिनीवरती म्हणजे ज्या जमिनीवरती तुमच्या कापसाच्या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत असेल त्या जमिनीवरती तुम्ही 3/1 हे अंतर ठेवा. आणि जी तुमची हलकी किंवा जिथं कापसाची वाढ अगदी कमी होते त्यामध्ये तुम्ही 2/1 किंवा 2.5/1 हे सुद्धा अंतर तुम्ही ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या कमी अंतरामध्ये कापसाची दाटी होणार नाही, हे कशावरून? तर हे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की याच्यामध्ये कोणती गोष्ट आपल्याला करायची आहे की जेणेकरून दाटी होणार नाही. तर हे 2 अंतर आहेत मित्रांनो, 3/1 भारी जमिनीसाठी आणि 2.5/1 किंवा 2/1 एकदम हलक्या जमिनीसाठी ज्यामध्ये कापसाची वाढ होत नाही. तर या अंतरांमध्ये आपल्याला जवळपास आपण जी 4/1.5 किंवा 4/1 वरती 5/1 वरती 4/1.5 वरती अशा प्रकारे पारंपरिक जी कापूस लागवड करत आलेलो आहोत त्यामध्ये आपल्याला रोपांची संख्या आपल्या 1 एकर क्षेत्रावरती बसत असते. 7,000 7,500 8,000 अशा प्रकारची आपल्याला संख्या असते. पण 3/1 या अंतरावरती जर आपण कापूस लागवड केली तर आपल्याला 14,000च्या वर आपल्या एका एकर क्षेत्रावरती झाडांची संख्या ही कापसाच्या झाडांची संख्या ही आपल्या 1 एकर क्षेत्रावरती बसते. आणि जवळपास 2/1 वरती आपण जर केली तर एक 20-21 हजार झाडांपेक्षाही जास्त संख्या आपल्या 1 एकर क्षेत्रावरती बसू शकते.
त्यामध्ये खत नियोजन असेल, कीटकनाशक नियोजन असेल, व्हेरायटीची निवड असेल, ह्या पद्धती ज्या आहेत आपण पारंपरिक पद्धतीने जे वापरतो तेच आपल्याला करायचे आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला करायचा नाही. व्हेरायटी तुम्ही निवडू शकता, फक्त व्हेरायटी शक्यतो करून उभाट वाढणारी व्हेरायटी यामध्ये निवडा. आणि नसेल तुम्हाला जर दुसरीही व्हेरायटी निवडायची असेल तरीही आपण त्यामध्ये जे समोर काम करणार आहोत त्यानुसार त्याला एक फायदा आपल्याला कापूस उत्पादनामध्ये दाटी न होता होऊ शकते. तर आपल्याला व्हेरायटीची निवड करायची आहे जी आपल्या जमिनीवरती चांगल्या प्रकारे सूट होईल अशा प्रकारची व्हेरायटीची निवड करा. तुम्ही कुठलीही व्हेरायटी कापसाची निवडू शकता. त्यामध्ये तुमच्या जमिनीनुसार तुम्ही 3x1 किंवा 2x1, 2.5x1 अशा प्रकारे तुम्ही जमिनीच्या नुसार तुम्ही अंतर हे ठेवू शकता. आणि खत नियोजन जे आहे ते रेग्युलर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या प्रकारे खत नियोजन करत असतो त्याच प्रमाणे आपल्याला खताचं सुद्धा इथं नियोजन करायचं आहे. कीटकनाशकांचं सुद्धा कोणताही बदल आपल्याला करायचा नाही. ज्या पद्धतीने आपल्याला कीटकं हे दिसतील, ज्या प्रकारे आपल्या कपाशीवरती आपल्याला रोग दिसतील त्यानुसारच आपण रेग्युलर जे दरवर्षी आपण फवारणीचं नियोजन ज्या प्रकारे करतो, पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स यासारख्या कीटकांपासून वाचण्यासाठी, बोंडअळी असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला कीटकनाशकमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं वापर करायचा आहे. त्यामधले सुद्धा कुठलाही बदल करायचा नाही. आता राहिला प्रश्न 20 क्विंटल 25 क्विंटलचा दावा. तर या पद्धतीमध्ये मित्रांनो आपण सुद्धा 16.5 क्विंटल कापूस आपण काढलेला आहे आणि आपण प्रामाणिकपणे हेही सांगितलं आहे की मागच्या वर्षी आपल्याला 8 ते 9 क्विंटलच कापूस फक्त या तंत्रज्ञानामध्ये झाला. पण या तंत्रज्ञानामधला कुठलाही दोष नसून तो नैसर्गिकरित्या शेवटी पाणी जास्त झाल्यामुळे आपली भरपूर प्रमाणात बोंडसड ही झाली होती. त्यामुळे आपल्या उत्पादनात फार मोठी घट आपल्याला पाहायला मिळाली. तर 20 ते 25 क्विंटलचा दावा करत असताना या तंत्रज्ञानामध्ये असं सांगितलं जातं की आपल्या झाडांची संख्या ही जवळपास 14,000 आणि 2x1 मध्ये 21,000च्या वरती गेल्यानंतर आपण एक 3x1 वरतीच पाहू. 14,000च्या वरती गेल्यानंतर आपल्या जर कपाशीला जवळपास एका झाडाला 30 ते 35 बोंडे सुद्धा लागली तरी आपल्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला पाहायला मिळते. आणि ते मित्रांनो खरोखर खरं आहे. आता याचं नेमकं कारण कोणतं ते आपण समजून घेणार आहोत आणि कोणतं काम आपल्याला दाटी न होण्यासाठी करायचं आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला जवळपास 30 ते 40 दिवसानंतर 45 दिवसानंतर सुद्धा तुम्ही करू शकता. ज्या वेळेस एखाद्या व्हेरायटीचा दिवस कमी जास्त होऊ शकतो, ज्या वेळेस तुम्हाला गळफांदी व्हेरायटीला दिसायला लागेल त्यावेळेस आपल्याला कापूस पिकाची गळफांद्या काढायच्या आहेत, जेणेकरून झाड हे फटामध्ये न येता उभाट राहील. फळफांद्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि ज्या फांद्या फटामध्ये येतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत, ज्याला आपण गळफांदी म्हणतो. आता इथं कन्फ्युजन तुमचं होणार असेल तर तुम्ही आपल्या चॅनलशी जोडून राहा. आपण समोर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आणि गळफांदी काढायचे सुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर जे फटामध्ये येणारी गळफांदी आहे तिला आपल्याला काढायचं आहे की जेणेकरून 3 फुटाच्या फटामध्ये सुद्धा मोकळ्या पद्धतीनं आपल्याला फवारणीसाठी असो, कापूस वेचणीसाठी असो चांगल्या प्रकारे चालता येतं. माझ्या शेतात सुद्धा माझी जमीनसुद्धा चांगल्या प्रकारे भारी जमीनमध्ये येते. त्यामध्ये सुद्धा 3 फुटाच्या फटामध्ये आपल्याला मोकळ्या पद्धतीने चालण्या फिरण्यासाठी मोकळी जागा पाहायला मिळते. त्यामध्ये हवा चांगल्या प्रकारे खेळती राहते, सूर्यप्रकाश खालपर्यंत जातो. त्यामुळे निश्चितच बोंडांच्या संख्येमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होते. आणि जवळपास 60 ते 70 दिवसादरम्यान ज्या वेळेला कपाशी ही 4 ते 4.5 फुटापर्यंत वाढेल त्यावेळेस आपल्याला कपाशीचा शेंडासुद्धा खोडून घ्यायचा आहे की जेणेकरून या प्रोसेसमध्ये नेमकं काय होते तर आपल्याला एकतर आपल्या कपाशीची एवढ्या जवळ अंतर ठेवूनसुद्धा दाटी होत नाही आणि दुसरी गोष्ट आपण शेंडा कट केला, गळफांदी काढली, त्यामुळे झाडाला मिळणारे जे अन्नद्रव्य आहेत, जी आपण खतं वगैरे टाकणार आहोत, ही 100% झाडांना आणि झाडांच्या मार्फत बोंडांना मिळणार आहे. अनावश्यक वाढ ही झाडाची होणार नाही. की जे आपण गळफांद्यांच्या स्वरूपात जी पाहतो की त्या गळफांदीला 1-1, 2-2 फक्त बोंडे लागलेली असतात, पण भली मोठी अशी चांगली वाढ त्या गळफांदीची होते. त्यामध्ये आपले जमिनीतील जास्तीत जास्त न्यूट्रियन्स म्हणा किंवा आपण टाकलेली जी खतं आहेत ती जास्तीत जास्त त्या गळफांदीच ओढून. त्यामध्ये तुम्हाला जर खास करून पाहायचं असलं तर तुम्ही झाडाच्या बुडावरती लक्ष ठेवायचं आणि ज्या प्रमाणात खोड तुमचं चांगल्या प्रकारे जाड असतं
आणि जिथून तुमची गळफांदी निघायला सुरुवात होते तिथून तुमच्या खोडाची साईज ही कमी होत असते. त्यामुळे जर तुम्ही गळफांदी काढली तर पूर्ण 100% अन्नद्रव्य पूर्ण झाडाच्या शेंड्यावरती जाऊन सगळ्या फुलापात्यांना किंवा बोंडांना आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे सगळ्यात मोठा जो फायदा आपल्याला त्यापासून मिळतो की खालची जी बोंड आहे, खालचं जे बोंड आहे किंवा कैरी आहे, तीच कैरीची साईज आपल्याला वरच्या कैरीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे खालचं बोंड ज्या पद्धतीने जाड आणि चांगल्या प्रकारे राहील त्याच पद्धतीने आपल्याला शेंड्यावरचं सुद्धा बोंड आपल्याला पाहायला मिळते. यामुळे वजनामध्ये फारशी तफावत आपल्याला शेंड्याच्या बोंडामध्ये आणि खालच्या बोंडामध्ये पाहायला मिळत नाही. आणि अशा प्रकारे झाडांची संख्या भरपूर प्रमाणात एकरामध्ये असल्यामुळे आणि बोंडांची संख्यासुद्धा चांगल्या प्रमाणे असल्यामुळे आणि वजनामध्ये खालच्या बोंडांची आणि वरच्या बोंडांचं जे वजन आहे ते त्यामध्ये फारशी तफावत नसल्यामुळे उत्पन्नात चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा दिसून येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, दादा लाड तंत्रज्ञानाने जर कापूस लागवड केली तर आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला पाहायला मिळतो. जवळपास 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पन्न चांगल्या प्रकारे निघू शकते. आता कापसाच्या उत्पन्नात तुमच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा चांगल्या प्रकारे वाढ होईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कापूस लागवड तंत्रज्ञान जे दादा लाड तंत्रज्ञान आहे या पद्धतीचे आपल्या शेतावरती आपण कोणकोणत्या प्रकारची कामं कशा प्रकारे करतो हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.